अशी काय माझी मॉर्निंगची सुरुवात झाली ती. त्याच्यानंतर बोललं चला थोडं फ्रेश वगैरे होऊया. मग त्यानंतर फ्रेश वगैरे झाले, थोडंसं स्किन केअर करायला घेतलं. स्किन केअरच्या नावाखाली मॉइश्चरायझर, थोडंसं सनस्क्रीम, थोडं लिप बाम वगैरे लावलं. त्याच्यानंतर मी आज एवढं लवकर उठले होते कारण मला जायचं होतं आज बाहेर म्हणजे मी आता परत रिस्टार्ट केलं आहे माझं काम. मी आता कामाला जायला लागणार आहे. तर तुम्हाला आता दिसणार आहे मी लवकर उठलेले. मग त्याच्यामुळे बोलले चला थोडं नाश्ता वगैरे करून घ्यावा. नाश्ता केल्याच्यानंतर मम्मीचं चाललं होतं मिरची फ्राय करायचं. तर त्याच्यानंतर मी बोलले चला आता कामाला जर मी गेले तर माझं मग सगळं घरीच लागणार होतं कारण मला आलं तर कुरिअर आणि मला ते ओपन केल्याशिवाय मी जर गेले नाही ना तर माझ्या जीवात जीवन आहे. त्यानंतर मी ना ते ओपन करून बघितलं. ओपन केल्याच्यानंतर मला माझी लाईट रिसीव झाली ती. मी एक ऑर्डर केली होती. त्याच्यानंतर मला दुसऱ्या ह्याच्यात काय ते कन्फ्युजन चाललं होतं बिकॉज मी इतकी कुरिअर ऑर्डर केलं तर मला समजत नाही कोणत्या दिवशी कोणतं येते. फक्त मी जाते आणि घेऊन येते. मग त्याच्यानंतर मला लाईट तर काय ओपन करायला टाईम भेट होता, बट त्यानंतर एवढं चेक करायला काही टाईम नाही भेटत. बोलत चला जाऊ दे लाईट नंतर चेक करू. त्याच्यानंतर बोलत चला दुसरं पार्सल पटपट ओपन करून घ्यावं. करून लेट तर एवढं झालं ना जायला मला. मी घरीच 10:30 वाजवलं. माझं 10चा टायमिंग, मी घरीच 10:30 वाजवलं होतं. त्याच्यामुळं म्हटलं चला आता एवढं स्पीडने पटपट करून घ्यायचं ना जे आहे ते सगळं. मग त्याच्यानंतर बघितलं तर काय त्याच्यात होती माझी 2 चप्पल आणि इतनी खुशी मेरे को हो रही थी ना, खुशी तो अब देख ही सकते हो मेरे चेहरे पर. मग त्याच्यात एवढं लेट झालं तरी पण मला ट्राय करून बघायचं कसं दिसतंय ते. मग मी दोन्ही पण ट्राय करून बघितले. पण ते दोन्ही पण इतके छानसे होते ना, म्हणजे खूप छान आले ते दोन्ही पण नाही का क्वालिटी वाईज वगैरे. त्याच्यानंतर बोललं चला आता खूपच लेट झाले ऑफिसला जाऊया. ऑफिसला जाऊन बघते तर काय आमच्या ऑफिसमध्ये चाललं होतं थोडंसं काम. थोडं टाईम बसल्याच्या नंतर बोलले चला आता खूप वर्कलोड आहे आपल्याला. मग ते काम करायला घेतलं आणि इतकं ते किचकट काम होतं ना, म्हणजे लिटरली 1 तास मी त्यात घालवलं त्या टायपिंगलाच सांगूच शकत नाही. म्हणजे कोणत्या लेवलचं मी काम करते ना मला हेच काही कळत नाही. मी जर कोणतं काम करायला घेतलं आहे आणि ते जर क्लिअर होणार नाही असं होऊ शकत नाही. 1 तास घालवला बट ते काम केलं. त्याच्यानंतर मला इतकं कंटाळा येत होता ना बिकॉज साईड इतकी स्लो होती. बट तसंच मला चाललं होतं नाही का चला ठीक आहे करू. मग ते सगळं काम वगैरे केलं. काम वगैरे केल्याच्यानंतर त्या कस्टमरला हँडल करणं म्हणजे आउट ऑफ माइंडची गोष्ट आहे. म्हणजे मी त्यांना काय बोलते ते मला कळत नाही, ते मला काय बोलतात ते मला समजत नाही. म्हणजे इथं तर माझे डोकं आऊट असतं पूर्णपणे त्याच्यात. पण बाबा ठीक आहे चला ऑप्शन नाही करायला लागते. मग तिथं थोडं ॲडजस्ट करते. त्याच्यानंतर मी त्यांना बोलले चला ठीक आहे झाले तुमचं आता फायनल काम. ते काम वगैरे केलं. त्याच्यानंतर मग थोडं लंच टाईम होतं तर त्याच्यामुळे थोडं जेवण वगैरे करून घेतलं. जेवण केल्याच्यानंतर मॅडमने आमचे थोडे ड्रायफ्रूट्स आणले होते खाल्ले वगैरे. मग त्याच्यानंतर परत बोललं जरा बॅक टू वर्क. मग परत कामाला बसले. त्याच्यात पण थोडंसं काम करायला मी बसले आणि काही कांड होणार नाही असं होऊच शकत नाही. विषय काय झाला मी आता बोललं चला करूया नाही का एक थोडं काम राहिलं तेवढं करून घेऊया. बट A विषय few डायरेक्ट moments आउट ऑफ later. माइंडच गेला माझ्या. आज डायरेक्ट सर्व्हरच बंद झालं. म्हणजे काम करायचं कसं आम्ही मला हेच प्रश्न पडत होता. म्हणजे माझं एवढं काम पेंडिंग होतं मी बोलला तर नाही आज होऊच शकत नाही. मी डायरेक्ट स्टॉप केलं. बोललो चला ठीक आहे आता उद्या येऊ, उद्या काय असेल ते करून टाकू. त्यानंतर मी पटपट सगळं क्लोज वगैरे केलं आणि निघाले माझ्या घरी. त्यानंतर माझ्या सिस्टरला घेतलं. त्याच्यानंतर घरी गेले, थोडं फ्रेश वगैरे झालं. खाली आले पार्किंगला अर्धे होते थोडंसं खेळले. त्याच्यानंतर बोललं चला आपण सगळ्यांनी मंदिरात जाऊन या. मग त्याच्यानंतर मग आमचं मंदिरात गेलो स्वामींच्या. असं माझा दिवस गेला.